एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वक्तव्यावरून आता एक नवा वाद निर्माण झालाय। आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली अशी टीका अमित शहांनी काँग्रेसवर केली आणि त्यावरूनच आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। उद्धव ठाकरेंनी शहांवर कारवाईची मागणी केली आहे, तर आपलं वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचं शहांनी म्हटलंय। पाहूया। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अमित शाह सारखा एखादा माणूस एवढा उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे। ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या याच वक्तव्यावरून विरोधक आक्रमक बनले। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। राज्यसभेत संविधानावर चर्चा होती, त्यावरून काँग्रेसवर तुटून पडताना अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला। सध्या आंबेडकर आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे। एवढंच देवाचं नाव घेतलं असतं तर 7 वेळा स्वर्ग मिळालं असतं, असं अमित शहा यांनी म्हटलंय। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। फिर से एक बार चिर परिचित अपनी पुरानी नीति पर कांग्रेस आई है और उन्होंने मेरे बयान को तोड़ मरोड़ कर आधा ही दिखाकर जनता के सामने रखना और भ्रांति फैलाने का प्रयास किया है। कृपया मेरा पूरा बयान आप सभी लोग जनता तक पहुंचाइए तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। मैं उस पार्टी से आता हूं, उस संस्कृति से आता हूं जो स्वप्न में भी बाबा साहब के विचारों का या बाबा साहब के स्वयं का अपमान नहीं कर सकते। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। अमित शहांच्या याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधान मोदींनी एक तरी कारवाई करावी किंवा सत्ता सोडावी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शाह सारखा एखादा माणूस एवढा उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे। नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही। घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये। त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी, नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी। भाजपला केंद्रामध्ये पाठिंबा देणारे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यापासून ते रामदास आठवले आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवारांनाही उद्धव ठाकरे यांनी घेरलंय। शहा म्हणतात त्याप्रमाणे आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली, हे मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्रबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का, हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। राजधानी दिल्लीत संसदेमध्ये तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात देखील अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला। लोकसभेमध्ये कामकाज सुरू होताच इंडिया आघाडीच्या खासदारांनी जय भीमच्या घोषणा दिल्या। 321 321 नागपुरात हिवाळी अधिवेशनात देखील विरोधक विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आक्रमक बनले।
विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नितीन राऊतांनी अमित शहांच्या वक्तव्याचा उल्लेख करत देशासह दलित समाजाचा अपमान असल्याचं म्हटलंय। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया। अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत। हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे, संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे, दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केला हे म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती अध्यक्ष महोदय। तर विधान परिषदेमध्ये देखील अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित केला, मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नियमावर बोट ठेवत परवानगी नाकारली। सभापती महोदय, नियमाने सांगा। सभापती महोदय, एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात घेतात संसदेमध्ये मी देणार नाही परवानगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही, हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे। विरोधक आक्रमक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या बचावासाठी समोर आले। संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे आणि SC/ST समूहाकडे दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा काळा इतिहास उघडकीस आणलाय। अमित शहांनी मांडलेल्या तथ्यामुळे काँग्रेस घाबरली आहे, त्यामुळेच ते ढोंग करतायत। ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठं अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे। ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता, आम्हाला देवळात जाऊ देत नव्हते, त्या देवाचं तुम्ही आम्हाला नाव घ्यायला सांगता? हो, आमच्या दृष्टीने देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज। जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अनाचार होतो, तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो, एकच नारा ऊर्जा देतो, तो म्हणजे जय भीम। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। चर्चा तशी संविधानावरूनच होती, त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचा अनेकांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला, मात्र अमित शहांच्या बोलण्यामध्ये फॅशन आणि देवाचं नाव हे दोन शब्द आल्यानं विरोधकांच्या निशाण्यावर अमित शहांसह भाजप सरकार आलंय। विनायक डावरुंग आणि निवृत्ती बाबरसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।